हरिओम. श्रीराम अंबद्य नाथ सोवेत नाथ सोवेत नाथ सोवेत. मे महिन्याची सुट्टी जोरात चाललेली आहे. मे महिन्याचा उन्हाळाही जोरात चाललेला आहे. बरोबर. पाणी भरपूर पिते ना. नक्की. मुंबईमध्ये पहिल्यांदा ना, मी लहान असतानाच्या वेळची गोष्ट आहे, एरंडाची झाडं भरपूर होती. एरंडाची झाडं माहिती आहेत का? किती ना माहिती. एरंडाचं झाड पाहिलेलं आहे. वाटलंच म्हणा एवढाच नंबर असल्यानं त्याची पानं लोक डोक्यात ठेवायची. उन्हाळ्यामध्ये गारवा वाटतो मग. आणि त्यासाठी एरंडाचं झाड आलं तर तोडायचं नाही असा नियम होता. कोणी वाटसरू जाताना झाडाचं पान तोडून घेऊन डोक्यावर लावायचं. असं ह्याचं आहे त्याचं आहे रस्त्याला आहे असं काय नियम नसेल. आलं ना. आज ते एरंडाची झाडे एवढी तुरळक इकडे इकडे सापडत असतील. आणि आमच्या एक तर AC गाड्या आहेत किंवा AC बसेस पण आहेत आता, AC ट्रेन्स पण आहेत आता. माझ्या लहानपणी ट्रेनला आणि काय आठवत असेल, फर्स्ट क्लासचा डबे असायचे, सेकंड क्लासचा फक्त एक डबा असायचा, बाकीचे थर्ड क्लासचे डबे असायचे. आम्ही त्याला थर्ड क्लासचे डबेच म्हणायचो. ऑफिशियली थर्ड क्लासचे डबे म्हणायचे. पुढे थर्ड क्लास शब्द हा कमी दर्जाचा समजला जाऊ लागला आणि त्याचंच नाव सेकंड क्लास केलं. डब्यात काही फरक झाला नाही. डब्याची मर्यादा, संख्या, सीट्स सगळ्या तशाच राहिल्या. फक्त थर्ड क्लास ऐवजी सेकंड क्लास नाव मिळालं. लोकांना बरं वाटायला, बाकी काय नाही. आता गाड्या खूपच बदलल्या आहेत, म्हणजे लाऊडलूक काही बदललं आहे. तर उन्हाळ्यामध्ये तेव्हा जागोजागी लिंबाची सरबताची ठेले लागलेले असायचे. बर्फ असायचा, एका गोणपाटामध्ये गुंडाळला, त्याच्या भोवती लाकडाचा भुसा असायचा. तो बर्फ त्या खवचीने खोचून खोचून सर्व बनवलं जायचं आणि लोक ते आनंदाने प्यायचे. आणि मुख्य म्हणजे रस्त्याला भरपूर झाडं होती, कोपऱ्या कोपऱ्याला झाडं असायची. त्याखाली बरोबर तो लिंबाचा ठेलेवाला बसलेला असायचा, रसवाला, सरबतवाला. आज आम्ही कोल्ड्रिंक घेतो, मस्तपैकी पितो, काय बरं वाटतं, गार वाटतं आता. पण त्या एका कोल्ड्रिंकमध्ये किती प्रिझर्वेटिव्ज असतात हा आम्ही कधी विचार करतो का? मनापासून सांगतो. कोल्ड्रिंक पिऊ नका मी मुळीच म्हणत नाही, परंतु एका कोल्ड्रिंकमध्ये किती प्रिझर्वेटिव्ज असतील, किती महिने त्या बाटल्या शेल्फवर राहतात विचार करा. एवढे महिने राहण्यासाठी त्याच्यामध्ये ते खराब होऊ नये किती केमिकल्स घालायला लागत असतील. सगळ्यात मला ना आश्चर्य वाटायचं तेव्हा पण, अगदी 1970 सालीसुद्धा इराण्याची हॉटेल्स असायची तेव्हा, आता अजिबात दिसत नाही. तिने असं वरती काचेच्या कपड्यामध्ये टोमॅटो केचपच्या बाटल्या ठेवल्या असायच्या. बरं खरं सांगतो 10-12 वर्षाची नक्की अजून त्याच्या, परंतु तरी केचप खराब झालेलं नसायचं. आजही तीच परिस्थिती आहे. त्यामध्ये पण भरपूर केमिकल्स आहे वगैरे, प्रिझर्वेटिव्ह वगैरे सगळं घातलेलंच. पण आम्ही ते कोल्ड्रिंक पितो आणि आम्हाला मस्त वाटतं. आणि जे थंड वाटतं ना ते पोटासाठी थंड नसतं, ते पोटासाठी ॲसिडिक असतं, समजलं, म्हणजे गरम असतं. काही कोल्ड्रिंक्स आहेत त्यांचे pH 3 वगैरे आहेत. 2 नॉर्मल pH असायला पाहिजे आपल्या पोटाला सुटेबल असता, म्हणजे 7 जो पाण्याचा आहे. याचे असं 6पर्यंत ॲसिडिटी, 5.5पर्यंत ठीक आहे. पण ह्याचे pH 3 वगैरे आहेत. अशा बाटल्यावर बाटल्या पितो. आम्हाला वाटतं आम्हाला पोटाला गार वाटतं. गार वाटायचं टेम्परेचरमुळे गार वाटणार, म्हणजे केमिकल आहे ते ॲसिडिटी वाढवणार आहे, आमच्या लक्षात येत नाही. हॉटेल मी मला वाटतं किती साली, मी 14 साली घेतलं होतं अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये. हां, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बोललो होतो हेल्थवर, आठवतं का? मी बोललो होतो एवढं ते आठवलं तरी पुरेसं झालं मला. तेव्हा सांगितलं होतं अनेकांनी अनेक बदल केले होते. आज ते बदल परत मागे गेले दिसतात मला वारीचे, बरोबर ना? हां, तेव्हा सांगितलं होतं
बऱ्याच स्त्रिया ह्या इथे बसल्या आहेत ह्या तुम्ही मला पोरं दोघे सारखे असं म्हणलं ना. मी बाकी काही खाते, मी पाणीपुरी खाते. अगदी कौतुकाने सांगणार मी डाएट करते. अगं बाई, एका पाणीपुरी डिशमध्ये 400 कॅलरीज आहेत. वाचला ना. ओके. एका शेवपुऱ्या बटाटापुरी आणखीन जास्त कॅलरीज आहेत. आणि आम्हाला वाटायचे आम्ही काय पाणीपुरी तर खातो, पाणी तर असतं. पाणी तर असतं काय आहे, तुम्हाला कोण शिकवलं आहे? मी गुगलवर जा आणि सर्च करा, मिळेल तुम्हाला किती कॅलरीज असतं ते. पण आम्ही खातो. परवा मी एक व्हिडिओ बघितला, कोणी तुमच्याकडे कोणी बघितला असेल माहीत नाही. कुठल्या उपनगरात पण आठवते मुंबईच्या. एक मनुष्य रोटी बनवताना त्यात थुकायचा. कोणी बघितला हा व्हिडिओ? बऱ्याच जण बघितला. आय एम हॅपी. मला सांगा, तरी आमची बाहेर खायची इच्छा मरत नाही. आम्हाला बाहेर नाही खाल्लं तर तसंच वाटतं आता माझं काय रे, सगळं पाप पुण्य निघून जाणार आणि पाप होणार मला लागणार माझ्या डोक्यावर. अगदी दर शनिवार बाहेरच खायला पाहिजे. घरचं जेवण असलं ते दररोज बाहेरचं मागवायलाच पाहिजे. नाही काहीतरी चमचमीत पाहिजे नावाखाली. मी म्हणत नाही असं घरचंच खा म्हणून. तुमच्या मुलांचं जंक फूड आवडतं तर जरूर द्या, पण किती आणि कुठचं ह्याचा थोडासा विचार करा. अगदी मनावर सांगतो यानं. हा लक्ष म्हणे अजिनोमोटो. त्यावेळी मी कित्येक वेळा अजिनोमोटो म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे केमिकल नेम आहे. अजिनोमोटो चायनीज फूडमध्ये असतं. आम्ही सांगितलं असतं तर असतं, आम्ही सांगितलं नको तर नसतं. पण किती बिस्किट्समध्ये असतं, किती कोल्ड्रिंक्समध्ये असतं. तुम्ही हॉटेलमध्ये जेवता त्या हॉटेलमध्ये ग्रेव्हीजमध्ये असतं, फिशमध्ये असतं, फिश प्रिपरेशनमध्ये असतं. आम्हाला माहीत नाही. कारण हेतू काय, तुम्ही स्वतःला सगळं बंद करा असं माझं म्हणणं नाही आहे बाळा. पण बाहेरच्या खाण्याचं प्रमाण कमीत कमी ठेवा. मनापासून सांगू. अनेक रोग उद्भवत आहेत म्हणजे लहान वयामध्ये ते बाहेरचं खाण्याच्या अपप्रवृत्तीमुळे. दादा मला दररोज सांगत असतात, तरुण वयाची मुलं 23, 24, 25 हेवी डायबेटीस, व्हेरी हाय ब्लड प्रेशर, व्हेरी हाय फॅट्स इन द ब्लड, हार्ट अटॅक्स याने येतात. त्यांचं बाहेरचं खाणं बंद केलं की सगळं नॉर्मलला येतं. सगळं नॉर्मल, आता मी नॉर्मल आहे, परत खाणं चोपून सुरू होतं, मग परत सगळे आजार उद्भवतात. हे कुठेतरी मी 14 सालीच सांगितलं होतं, 12 वर्षापूर्वी. खास आधी 2.5 महिने आधी घोषणा करून की मी ह्या दिवशी हेल्थवर बोलणार आहे. त्याचं प्रवचन आपण ते भाषण म्हणा, प्रवचन म्हणा, लेक्चर म्हणा, काही म्हणा, उपदेशाचे डोस पाळणारा डॉक्टर म्हणा, ते सगळं आपण अवेलेबल करून पण ठेवलेलं आहे. आम्ही बघत नाही. अगदी नक्की सांगतो राहिलो तर मधल्या काळामध्ये कोविड नावाचं एक राक्षस आपल्याला भेट देऊन गेला. आणि कोविडने लोकांच्या प्रवृत्तीमध्ये, फिजिकल प्रवृत्तीमध्ये, फिजिकल कॉन्स्टिट्यूशनमध्ये, शारीरिक सिस्टीम्समध्ये एवढे बदल केले आहेत की ज्यांना आपण ॲलर्जिक नव्हतो त्यांनाच आपण ॲलर्जिक झालो होतो. जे पदार्थ आपल्या ॲसिडिटी कॉज करायचे नाहीत त्यामुळे ॲसिडिटी होते. ज्या पदार्थाने आपली झोप डिस्टर्ब राहायची नाही त्यामुळे आपली झोप डिस्टर्ब व्हायला लागलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाला कोविड होऊन गेलेलाच आहे. अगदी 0.01% माणूस असेल तर कोविड झालेला नाही. आलक्षामध्ये एवढंच. कोणाला फक्त 4-5 शिंकाला आणि थांबला, कोणाला एकच दिवस तापाला आणि थांबलं, तर कोणाला न्यूमोनिया झाला आणि ॲडमिट करावं लागलं. एवढाच फरक आहे. ग्रेड्समध्ये फरक होता. पण कोविड झाला नाही तर माणूस मिळणंच खूप रेअर. यांना संशोधन झालेलं आहे. 100 माणसामध्ये त्याची अँटीबॉडीज सापडतात. याचं होऊन गेलेलं आहे. या कोविडने आणखी धुमाकूळ घालून आपल्या संपूर्ण जेनेटिक सिस्टीममध्ये बदल केलेत. आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यपद्धतीमध्ये बदल केले. त्यामुळे बाहेरचं खाणं अधिक रिस्की झालं. म्हणून सांगतो, बाहेरचं आवड आहे तुम्हाला जरूर खावा, माझं नाही म्हणणं आहे, पण किती ह्याचा विचार करा. काही ठिकाणी मी बघतो की दररोज बाहेरचंच खाल्लं जातं. दररोज फक्त पिझ्झा खायला कसं कंटाळा येत नाही. दररोज तेच खाऊन कंटाळा येतो असं आईबाबांना सांगायचं. आईबाप पण तेच सांगतात, दररोज ते सगळं काय खायचं. आणि बाहेरचा तोच पिझ्झा रोज खातात.
त्या पिझ्झामध्ये काय विषय बदल असतो मला सांगा, ह्या आवडायचं काय, ते आवडायचं काय, ते आवडायचं काय. बर्गरमध्ये काय फरक असतो तेच असतं. पण तेच सांगतं कारण ते बाहेर जाऊन आमची जीभ आणि लाग गाळायला सुरुवात करते. घरचं आहे घरचंच जेवण एक दिवस ना हॉटेलच्या डब्यात भरा आणि आणून मुलांना द्या किंवा नवऱ्याला द्या किंवा बायकोला द्या. ते अशा रीतीने खातील की हां अप्सरा आली होती खाली जेवण बनवायला. आणि तेच दुसरे उलटं करा, हॉटेल जेवण आणा, घरच्या भांड्यात ठेवा आणि वाढा, हे नाही काय चव नाही आलं. मी हा प्रयोग करून बघितला आहे मग खरंच खूप वर्षापूर्वी. एका व्यक्तीला नेहमी सांगायचा गाईच्या दुधाला वास येतो, मला चालत नाही चहा मला. म्हटलं बरं, मी काय बोललो नाही. 15 दिवसानंतर म्हशीच्या दुधाचा चहा बनलेला होता आणि आज ना गाईच्या दुधाचं त्याने गोड केलं, नाही वास येतो, गाईच्या दूध वास येतो. आता आहे म्हशीचं दूध, वास येतो आहे, चहा परत केला. दुसरा चहा जो आणला ना तो गाईच्या दुधाचा आणला, असेल हा म्हशीच्या दुधाचा आहे. खूप शुभ आहे, मस्त राहतो, अगं छानला तर वास येत नाही. मग म्हणून हे बघ सांगणे हेतू काय, आपली मानसिकता. ही व्यक्ती चांगलीच होती, चांगलीच आहे, पण आमचं मन किती काम करतो ह्याचा विचार करा. आणि मनापासून सांगतो की तुमच्या मनासाठी ही केमिकल्स तुमच्या मनावर काम करतात हे लक्षात ठेवा. तुमचे मूड्स बदलतात, तुम्ही चिडचिडे बनता, तुम्ही रागीट बनता, तुम्ही इरिटेबल बनता, तुम्ही डिप्रेस्ड बनता, तुमची अँझायटी वाढते, तुमची झोप डिस्टर्ब राहते, स्वप्न जास्त पडतात, हेडेक्स होतात, नेक पेन सुरू होते, आलशामध्ये अंगावर रॅशेस उठतात, दमा उठतो, ॲलर्जीज उठतात, किती प्रकार होतात. खरंच मनापासून बाहेरचं जेवण जरूर खा, आवडीने जा. बाहेर गावी जा तर काही तुम्हाला घरचं जेवण मिळायचं चान्स नाही. मुंबईमध्ये सुद्धा आठवड्यातून एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण दररोजचं बाहेरचं जेवण योग्य नाही. फक्त मुंबईच्या लोकांसाठी सांगत नाही आहे, प्रत्येकाचं मुंबईच्या बाहेर बाबू आमच्यासाठी इकडचं मुंबईचं जंक फूड आणि सांगलीचं आणि पुण्याचं जंक फूड वेगळं नाही आहे, सेम आहे आयुष्यामध्ये. त्यामुळे स्वतःला थोडा आवर घालायला शिका. आपण खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो हा विचार करण्याची ही वेळ आलेली आहे. आपण जगण्यासाठी खातो, खाण्यासाठी जगत नाही. बघा गाई, गुरं, म्हशी बघा क्लासिकली काय करत असत, सतत रवंथ करत असत ना. त्यामुळे म्हशी रेडी आहोत का हा विचार करा. नाही, आपण माणूस आहोत. कुठले प्राणी कुठे सोडा तर त्यांचं बक्षोडाच्या मागे लागतात. तसं आपण आहे काय मिळत हुंगत बसतो, काय मिळतं काय मिळतं कायला, एवढी आपली वाईट वेळ आलेली नाही आहे. आपण माणूस विचार करा, आवडीचं खा, जरूर खा, तुमची आड येत नाही. मनापासून सांगतो, मी एकाही भरपूर वडापाव वगैरे खायला आहेत, तेव्हा जर खाणं खूप हेल्दी होतं. आताचं फूड हेल्दी राहिलेलं नाही आहे. आपल्या हेल्थॉनिक्सच्या साईटवर तुम्ही किती लोक जाता मला माहीत नाही. हे सांगितलं आहे सनफ्लॉवर ऑइल वापरणं किती धोक्याचं आहे, किती वाईट आहे. त्या सनफ्लॉवर ऑइलमध्ये 6 ओमेगा फॅटी ॲसिड्स आहेत, ती किती घातक आहे शरीरासाठी. पण आज अमेरिकेमध्ये त्याचं पीक जास्त येतं, मग त्याचं तेल ते विकतात. आम्ही पण तेच लावतो आणि सनफ्लॉवर ऑइल आम्ही वापरत राहतो. आयुष्यामध्ये कसलाही मागचा पुढचा विचार न करता किंवा टी व्हीवर जाहिरात दिसते हेल्थ बेनिफिट्स, हेल्थ फ्रेंडली. अरे काय हेल्थ फ्रेंडली, आपल्या साईटवर आपण दिलं आहे, त्याच्यामध्ये काय असतं तुम्ही गुगलवर सर्च करा. ओके, ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 3 असतं. ओमेगा 6मध्ये काय होतं, शरीरामध्ये ठिकठिकाणी दूषितता निर्माण होते, वातविकार निर्माण होतात, पित्तविकार निर्माण होतात. पण नाही, सगळ्या हॉटेलमध्ये तुम्हाला गेला विचारा ऑइल कुठलं आहे, 90% ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल सनफ्लॉवर ऑइल. स्त्रियासुद्धा अगदी कौतुकाने सल्फर ऑइल घरी विकत आणतात. नाही, हेल्थ चांगलं असतं नाही. आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये ओमेगा 6 जास्त आहे, त्याच्या शरीरावर वाईट परिणामच होणार, लक्ष ठेवा. बापू आम्ही इथे अध्यात्मासाठी आलेलो आहोत, ह्या गोष्टी कशाला सांगता, आम्हाला पांडुरंगाच्या गोष्टी सांगा, देवीच्या गोष्टी. मी इथे कथावाचक नाही आहे, प्लीज.
किंवा तुमचं मनोरंजन करण्यासाठी या तुमच्यावर टाळ कुटण्यासाठी मी आलेलो नाही आहे. आलक्षमध्ये जे मला बोलायचं आहे ते बोलण्यासाठी मी येतो. ऐकायचं असेल ऐका. आलक्षमध्ये ही माझी भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आहे. परंतु म्हणतो योशाजनो की स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला शिका. कोल्ड्रिंक जरूर प्या, पण कोल्ड्रिंकचा रतीब लावू नका. मे महिन्यामध्ये सकाळी एक कोल्ड्रिंक, दुपारी एक कोल्ड्रिंक, संध्याकाळी एक कोल्ड्रिंक, पण रात्री झोपताना एक कोल्ड्रिंक नाही चांगलं. आलक्षमध्ये हॉटेल म्हणून दररोजच्या रात्री डबे येत असतील, संध्याकाळी आपली हेल्थ बाहेरून जर किती चांगली दिसली तरी आतून पोखरली जाते. आपण सगळ्यांशी खोडं बोलू शकतो, आपण देवाशी खोडं बोलण्यात एक्सपर्ट आहोत, पण आपल्या स्वतःच्या आरोग्याशी आपण खोटं नाही बोलू शकतो. आपण जे करतो त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. प्रत्येक झाड माणूस बघा तुम्हाला सांगेल, नाही मी कमी खातो डॉक्टर, पण वजन वाढतं, माझं वजन हवेने पण वाढतं. अरे मी अनेक वेळा इथूनच ह्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं आहे, अंगावरची चरबी म्हणजे कसं आहे, तर तुमचा पगार 1000 रुपये आहे, तुम्ही खर्च 200 रुपयेच केलेत तर 800 रुपये वाचला. पण तुमचा पगार 10,000 रुपये आहे, म्हणजे तुम्ही जास्त कामत आहे, जास्त खात आहे, पण खर्च करताय सगळ्याचा सगळा, तुमची शिल्लक असणार 0. तो मनुष्य जास्त खातो पण याचं वजन वाढत नाही, कारण तो तेवढी एनर्जी घालवतो आहे, तो एनर्जी खर्च करतो आहे. तुम्ही कमी खाताय मान्य मला, पण तेवढीच कमी एनर्जी खर्च करताय, म्हणून तुमचं वजन वाढतं आहे. हे लक्षात ठेवा. आपण जेवढं खातो त्याच्यापेक्षा जास्त खर्च केलं आपलं वजन कमी राहतं. हा लक्षामध्ये हे साधे साधेपणा. वजन वाढलेला मनुष्य नेहमी खोटंच बोलतो. आम्हाला डॉक्टर्सना सवय खोटं ऐकण्याची. पेशंटला रिपोर्ट करायला सांगितलं ना, 8 दिवस आधी सगळं स्ट्रिक्ट पाळतात. 6 तासाचं फास्टिंग सांगितलं, 10 तासाचं फास्टिंग करून रिपोर्टला जातात. काय डॉक्टर रिपोर्ट चांगले आले आहेत, अरे खोटे रिपोर्ट्स आहेत, हे रिपोर्ट्स नाही आहेत. हे तुमच्या मनाला फक्त नीट वाटेल, शरीराला काही त्याचा फायदा नाही आहे. तर माणूस राजनो हे का सांगतो मी, कारण 3च दिवसापूर्वी मी काही रिसर्च पेपर्स वाचले, कॉन्फरन्स, मेडिकल कॉन्फरन्समधले, त्याच्यामध्ये दिलं की काय प्रमाण वाढलेलं आहे तरुण मुलांमध्ये ब्लड प्रेशरचं. 25-26 वर्षाच्या मुलांमध्ये ब्लड प्रेशरचे प्रमाण एवढं वाढलेलं आहे, डायबिटीसचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे 25-26व्या वर्षामध्ये. हे चांगलं लक्षण नाही आहे. 30-32व्या वर्षी हार्ट अटॅक्स येतात, हे चांगलं लक्षण नाही आहे. तुम्ही म्हणा बापू 100मध्ये फक्त 20 जणांना होतं, होतं त्याला 100% होतं राजानं. हा लक्षण म्हणे कशाला विषय परीक्षा घ्या, का कशाला घ्या. तर मनाहून सांगतो की चांगलं जीवन जगायचं असेल तर जसं मन पवित्र पाहिजे तसं शरीर पवित्र पाहिजे. मन चांगलं पाहिजे तसं शरीरही चांगलं पाहिजे. म्हणून मनापासून सांगतो की मनाने जशी उपासना करता, रामा रामा आत्मा रामा म्हणता, त्याच चालीवर दररोज थोडासा झुंबा करा. झुंबा मग वेगळा झुंबा शिकायची गरज नाही. राम रामा आत्मा रामा श्री समर्था सद्गुरु समर्था आणि विक्रमा आत्मा रामा रामा रामा. जोरात हाला. रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा रामा रामा. आता रिदमवर नाचा. हा रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा 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 आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा रामा रामा
राम राम आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा राम रामा राम रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा राम रामा. ह्याच्यावर जरी दररोज नाचलात ना 15 मिनटं सकाळी 15 मिनटं सकाळी तरी भलं होईल. पुण्य लागेल आणि त्याबरोबर हे शरीराचं चरबीरुबी पाप आहे ना ते पण नाहीच होईल. खरंच सांगतो मनापासून. आणि तुम्हाला कधी कंटाळा आला तर गाणं लावा, हिंदी पिक्चरचं गाणं लावा. माझी बाळ आहात, माझे मित्र आहात म्हणून तुमच्यावर माझी नाचायची पण तयारी आहे, गायची पण तयारी आहे. पण दररोज सकाळ संध्याकाळ नाचा. ज्यांना हार्ट डिसीज वगैरे असेल त्यांनी असं करू नका, हे मी नक्की सांगतो. त्यांनी नुसता वॉक घ्या, बरोबर. पण तरुणांनी चांगली तरुणाईची गाणी लावा. आईवडिलांनी आक्षेप घेऊ नका, त्यांना नाचून दे. समजलं. एवढं ऑर्थोडॉक्स असण्याची आवश्यकता नाही आहे. आलक्ष्यामध्ये त्यामुळे ते फिट राहतील. आलक्ष्यामध्ये मुलांवर प्रेम करण्यासाठी जास्त खायला घालून प्रेम व्यक्त करू नका. उलट तळलेले बटाटे 10 वाढायचे जी 8च वाढा. तो 10 मागत असेल 8 द्या, 8 मागत असेल 6 द्या, 6 मागत असेल 5 द्या. तर तुमचं प्रेम खरं. ते प्रेम पोटाला नको दिसायला, प्रेम त्याच्या डोळ्यात दिसू दे. समजलं. नाचतात बघा शम्मी कपूरला आणि तसे नाचा. त्यांना कधी कोरिओग्राफरची गरज पडली नाही. आलक्ष्यामध्ये मनावर सांगतो मी, माझा आवडते हिरो आहे शम्मी कपूर डेफिनेटली. मग मी त्याची गाणी तुम्हाला सांगतो आहे. त्याचं कुठलंही गाणं घ्या बघा. आगे है कातिल मेरा और मैं पीछे पीछे म्हणणार तो एकमेव हिरो. त्याची ताकद आहे ते म्हणण्याची, बरोबर. तर माझं सगळ्यात करतो काय, एक शम्मी कपूर आपला आद्य हिरो बेफाम नाचणारा. तर झुंबा म्हणजे काही ती भयानक बाहेरची गोष्ट असं मुळीच नाही. आमचे वारकरी कसे नाचतात, जय जय रामकृष्ण हरीवर नाचतात. कसे असतात, सळसळीत असतात. 80व्या वर्षीसुद्धा पायवारी करतात, लक्षात ठेवा. आणि दररोज संध्याकाळी त्यांचे पाय थिरकतात जय जय रामकृष्ण हरीवरती. मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. एक दिवस रामकृष्ण हरीवर थिरकलं, एक दिवस रामारामावर थिरकलं. बघा किती मजा येते. अरे अख्खारी म्हातारे झालात तुम्ही. शरीर म्हातारं होतं, प्रश्नच नाही. पण मनाने म्हातारे होतं आम्ही तरुण वयातच. चाळीतली जागा असेल, 10 लोक वाकून बघतील, बघू दे ना. आपल्या बाबाचं काय चालत आहे. आपली फिटनेस आपला आहे. आपल्याला आजारपण आलं तर ते आजारपण घ्यायला कोण येणार आहे का, नाही. आज मुंबईत रस्त्यावर चाला जायचं म्हणजे रस्त्यावर खणलेले आहेत. परंतु आपल्या घरातल्या घरात आपलं नाचता येतं. आरक्षणमध्ये कोणी हळू नाचा. खूप जाडजूड असाल, जोरात नाचायला गेला तर गुडघ्यावर जास्त प्रेशर येईल. मस्करी नाही, मनापासून सांगतं तर हळू नाचा. पण शम्मी कपूरचा आदर्श ठेवा, बिनधास्त नाचायला शिका, मनमोकळेपणाने. ह्या गाण्याच्या आज शेवटचं गाणं जे आपण म्हणतो चांद सर रोशनची आहे ना, शेवटची उडी जो घेतो ती उडी काय ओके. तर इथे हेल्थ नावाची जी स्त्री आहे ना ती तुमच्या प्रेमात पडली पाहिजे. की आरोग्य हेल्थ नावाचं राजकुमार तुमच्या प्रेमात पडला पाहिजे. तर ती गोष्ट खरी. समजलं. तर मनापासून सांगतो बाळानं, मनापासून सांगतो मित्रांनो, जेवढं मी महत्त्व सांगतो नामस्मरणाचं, मंत्रगजराचं, स्तोत्र पठणाचं, तेवढंच आज ठासून सांगतो. परत एकदा 14 सालानंतर 12 वर्षांनी एका तपाने बरोबर 12 वर्षांनी तुम्हाला सांगतो आहे, स्वतःच्या आरोग्याला जपा, त्याची लाज बाळगू नका. कोणाकडे घरी गेलात जेवायला काही कारणाने तर फुकट मिळते म्हणून जास्त खाऊ नका. अरे बुफे सिस्टीममध्ये आम्ही जातो, कोण आग्रह करणार नसतं, आम्हीच स्वतः आग्रह करतो आणि फुकटचं म्हणून बऱ्याच ठिकाणी गिफ्ट पण द्यायचं नसतं. मग तर काय आणखीन मजा. काही लोकही बघतो आमंत्रण आदर आलं की जातातच.
प्रेम बिम काय नसतं, खायला मिळतं चापून म्हणून जातात. जा जरूर, आनंदाने जा, प्रेमाने जा, 2 तास लवकर जा, त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. पण आनंदात सहभागी होण्याचा एकच मार्ग नाही आहे, हा आम्हाला एकच व्यायाम येतो. माझं म्हणणं काय, झुंबा ही तुमची सवय बनू द्या. झुंबा म्हणजे नथिंग एल्स, पण स्वतःला फिट राखण्यासाठी केलेलं नृत्य. अनेक चांगल्या साईट्स आहेत, त्या झुंबाच्या स्टेप्स शिकवणारे पण प्रोग्राम्स आहेत. आलं लक्षामध्ये? मला कोणाचं रेकमेंड करायचं नाही आहे, स्वतः बघा, तुम्ही शोधा आणि स्टेप्स करा. काही हिंदीमध्ये पण आहेत, काही मराठीमध्ये पण आहेत, काही इंग्लिशमध्ये पण आहेत. सोप्या सोप्या स्टेप्स करत पुढे जा, तुम्ही नक्की चांगली हेल्थ कमवा. स्त्रियांना आणि पुरुषांना समानपणे. लहान मुलांपासून 8 वर्षापासून झुंबा करायला हरकत नाही, लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? परंतु जेवढं तुम्ही नामस्मरणाला जपता, ज्या प्रेमाने तुम्ही बापूच्या फोटोकडे बघता, ते प्रेम मला पोचतं राजानं, माझा जीव अधिक कळवळतो. ज्या प्रेमाने तुम्हाला तुमची मनातली प्रत्येक गोष्ट सांगता, जी तुम्ही स्वतःच्या बायकोला किंवा नवऱ्यालाही सांगितलेली नसते, तुमच्या मनात शल्य दुःख हे तुम्ही तुमच्या आईबापाने सांगितलं नसतं, तुम्ही मला ज्या प्रेमाने सांगता ते मला पोचतं, माझा जीव कळवळतो राजानं. आणि म्हणून मी तुम्हाला उघडपणे सांगतो की राजानो, माझी हेल्थला जपा. कारण आपल्या मनाचे मूडसुद्धा हा खाण्यावर अवलंबून आहेत, ह्या वजनावर अवलंबून आहेत, लक्ष ठेवा. ह्या ब्लड प्रेशर आणि डायबिटीसवर अवलंबून आहेत, आणि त्यांच्या औषधांवर पण अवलंबून आहेत. आणि औषधांनी पण अनेक वेळा आपल्या मनावर परिणाम होतो. मनावर सांगतो राजानो, 12 वर्षापूर्वी बोललो होतो, आज 12 वर्षांनी परत एकदा रिमाइंड करतो तुम्हाला. हा लक्षामध्ये? परंतु स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यायला शिका, त्याच्याकडे निग्लेक्ट करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही निग्लेक्ट करतो आहोत. हा लक्षामध्ये? रात्री 8-8.5 तास झोपायचं, परत दुपारी 3-2.5 तास झोपायचं. ह्याने तुमचं कधी भलं होणार नाही. हा लक्षामध्ये? प्लीज मला बाळांनो, हेल्थची काळजी घ्यायला शिका. वॉक घ्या. चालताना तुमच्या मनाला पण व्यायाम होतो आणि शरीराला पण व्यायाम होतो. कारण परमेश्वराने तुमची निर्मिती करताना असं काही ते मेकॅनिझम तयार करून ठेवलं आहे की तुम्ही चालत असलात, तुमच्या मनामधले निगेटिव्ह विचार आपोआप कमी होत जातात, पॉझिटिव्ह विचार वाढत जातात. तसंच देवाचं नाव घेऊन जेव्हा तुम्ही नृत्य करता, देवाचं नाव घेऊन जेव्हा तुम्ही नृत्य करता, तेव्हा तुमच्या मनामधले सगळे न्यूनगंड म्हणजे इन्फेरिटी कॉम्प्लेक्सेस आपोआप कमी होतात आणि पॉझिटिव्ह थॉट्स, तुमचा सेल्फ एस्टीम हे इम्प्रूव्ह होत जातात. सेल्फ एस्टीममध्ये स्वतःचंही मोजमाप. अनेक जण आपण स्वतःलाच कमी लेखत असतो, ते स्वतःला कमी लेखणं कमी व्हायला लागतं. आपण स्वतःची खरी योग्यता जी ओळखत नसतो ती ओळखायला लागतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो, आणि त्याच्यामुळे सगळंच बदलू शकतं. अगदी मनापासून सांगतो मी, किती बदल घडू शकतो. पॉझिटिव्ह थिंकिंगचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. माझ्या मित्राची बहीण होते. माझा मित्र मला म्हणाला, माझी मोठी बहीण आहे जोशा, तर म्हणे ना, ती जरा दिसायला कमी आहे, त्यामुळे लग्न जमत नाही. घरच्यांना काळजी पडली, आई वडील जबरदस्त शिवाय घालत जातात की मी मरत पण नाही म्हणे एकदाच म्हणून. ती आणखी नर्वस होत चालले. वय आता 32 झाला आहे, कोण लग्न करायची, अशी म्हातारा पण नाही करणार असं म्हणे आमची आई म्हणणे. मग ती दिसली नाही आणि ती बाहेरच येत नाही, ती आतल्या रूममध्येच राहते, किचनमध्ये. मग एक दिवस त्याची आई वडील गावाला गेलेले असताना मी घरी गेलो. तो त्याची मावशी माझ्या चांगल्या ओळखीची होती. त्याची मावशी, तो आणि मी घरी गेलो. तिला बोलत बाहेर तेल लावून चोपून गच्च चप्प बसवलेल्या केसाचा इथे बांधले एक शेपटा, तो सुद्धा असा एवढा बारीक नॅरो होत आलेला. तोंडावर मुरमाचे फोड मोठे 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 मोठे, दात 2 असे बाहेर आलेले, आणि रंगावर त्या मुरमामुळे चेतोरा एवढा काळवंडलेला की खरंच बघवत नव्हतं चेहऱ्याकडे. मग खरंच हिच्याशी कोण लग्न करणार? साधी गोष्ट आहे. मला बाजूला डेंटिस्ट आहे, माझ्या ओळखीचा होता, त्याला सांगितलं हिच्या दाताला सेटिंग कर. पहिलं ते सुरू केलं. मला माझं ऐकायचं. तिला एक माहिती होतं, आपल्या दादाचा मित्र खूप चांगला आहे,
असं ऐकायला पाहिजे. एवढ्याच विश्वासावर ते तिने दातात सेटिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे पहिल्यांदा दररोज तेल लावणं बंद कर. शॅम्पू वापरायचं का, तर शॅम्पूची बाटली आणून दिली. ही बाटली वाडे दुकानात घेऊन यायचं आणि एक दिवसात शॅम्पू करायचा. नंतर तोंडासाठी फेससाठी काय लावायचं, काय गोळ्या घ्यायच्या सांगितल्या. 6 महिन्यांनी त्यांच्या घरी गेलो कामानिमित्ताने. ही चहा घेऊन बाहेर आली, मी ओळखली नाही. एवढा बदल झाला होता. आणि तिने सांगितलं, लग्न जमलं बापू. हा एवढा बदल एका सजेशनमध्ये झाला. बेसिकली सांगतेला असं नाही सांगितलं हे बदल करायला हवेत. म्हणलं दिसायला तू खूप छान आहेस गं. नाही हा गोष्टीमुळे तुझ्या फक्त त्रास होत आहे. एवढा बदल सगळं नीट होईल. मी टीका करत नाही बसलो. त्यात पॉझिटिव्ह काय ते सांगितलं. त्यावेळेस निगेटिव्ह गोष्टी तू करायला सांगितल्या आणि तिने ऐकलं मनापासून. तिने स्वतःचा शहाणपणा केला नाही. नाही माझं डोकं दुखतं म्हणून मला तेल लावावं लागतं आणि ते तेल इकडे लागतं, चेहऱ्यावर पण उघडतं, त्यावेळी मुरुम आणखीन वाढतात. बरोबर, मग त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. आपण आईवडील सांगतात अशा बटर नको यायला इकडे ते लावत जा. अरे जर काळानुसार बदला थोडेसे. मनापासून सांगतो राजानो, स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करा. पॉझिटिव्ह थिंकिंग अतिशय आवश्यक आहे. देवाचं नाव घेऊन नाचलात, जप केलात, गजर केलात, त्या जय रामकृष्ण हरीच्या रिदमवर नाचलात तर मनापासून सांगतो मनातलं निगेटिव्ह थिंकिंग, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड, डिप्रेशन्स, अँझायटीज सगळं हळूहळू करून कमी होतं. खरंच सांगतो कमी होतं आणि शरीर पण चांगलं राहतं. आयुष्यामध्ये भलत्या गोष्टीच्या मागे लागायचं नाही. डान्स करायचा, नीट चांगल्या गाण्यांवर डान्स करा. झुंबाची गाणी रिदम्स आहेत. 1 1 2 3 1 2 3 1 2 3 4 2 3 4 त्याच्या काय स्टेप्स असतील त्या, काही टाळ्यांवरच्या स्टेप्स असतील त्या. हे तुमची आवडती गाणी लावा. अगदी नव्या काळातली गाणी असू देत, काही हरकत नाही. नवी गाणी पण अतिशय सुंदर, मला आवडतं. तुम्ही खरंच सांगतो मनापासून. पण मी आज जे सांगतोय ते जीवी धरा. तुमच्या मनामध्ये उतरून दे की 12 वर्षापूर्वी बापूंनी तेच सांगितलं, आज आम्हाला परत तेच सांगावं लागतं आहे का परत आमची परिस्थिती तीच आहे. बाळानं वयानुसार हे आजार होणं स्वाभाविक आहे. 60च्या पुढे डायबिटीज थोडा होणं, थोडा ब्लड प्रेशर होणं हे नॉर्मल गोष्ट आहे, रुटीन असते. मग वयाच्या 30व्या वर्षी होणं ही गोष्ट उचित नाही. 30 वर्षाची मुलं ब्लड अँझायटीच्या, नर्वसनेसच्या गोळ्या घेत आहेत, डिप्रेशनच्या गोळ्या घेत आहेत, नैराश्याच्या गोळ्या घेत आहेत. हे योग्य आहे का मला सांग? नाही. इथे जर आपली भक्ती असेल आणि भक्तीबरोबर भक्तीचं नृत्य असेल, त्या देवाबरोबर आपण नाचतो आहोत असा विचार करू नाचा. नाचायला तुम्हाला जोर येईल. खरंच सांगतो मनापासून. आयुष्यामध्ये आणि त्यासाठीच लवकरच अनिरुद्धाच डिवोशन सेंटेन्स ही आपली साईड नवं रूप घेऊन, नवा साज लेऊन, पूर्णपणे नव्या डोळ्यांनी, डोळ्यातल्या नव्या भावांनी, हाताच्या आणि पायाच्या नवीन अदा घेऊन, नवीन गाणं घेऊन, नवीन शब्द घेऊन, नवीन साधशृंगार घेऊन येत आहे तुमच्या भेटीला. लवकर लवकर येणार. कारण मी नुकतीच बघितली आणि त्याला ओके दिला आहे. पहिल्यांदा जी आपण बघितली होती तिला मी 100 पैकी 30 मार्क दिले होते. हिला मी 100 पैकी 150 मार्क दिले आहेत. त्या मला सांगतो मी फिदा झालो त्या साईडवरती. तुम्ही नक्की फिदा व्हाल. त्याच्यामध्ये अनेक असे व्हिडिओज आहेत हे ते तुम्हाला नाचायला लावतील. आयुष्यामध्ये तुम्ही नाचायला तयार असा किंवा नसा, मी तुम्हाला नाचवायचं म्हणजे नाचवणारच. हरिओम श्रीराम अंबद. जय जगदंबा, जय जगदंबा, जय जगदंबा. हरिओम श्रीराम अंबद. लव यू ऑल, लव यू.